बाय बाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग ना. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो येस, इट्स अ 14 जून आणि 16 जूनला माझा बड्डे असतो. सो त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे दरवर्षाची रिच्युअल, म्हणजे लास्ट इयरपासून रिच्युअल आता ती पुढे पण कंटिन्यूस राहील. सो रिच्युअल म्हणून आम्ही चाललो आहे बाहेर. तेव्हा मी ठेवते. पप्पा मोदक घेऊन आलेत. ॲक्च्युली काल आम्ही मोदक केले कारण ह्यांना खूप दिवसापासून मोदक खायचे होते, म्हणून मग काल मम्मीने त्यांच्यासाठी मोदक केले. तर त्यात मोदक घेऊन आलेत पप्पा, डब्बा भरून आणला आहे. सो येस, आम्ही चाललो आहे आता बाहेर. बट कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच. सो स्टे ट्यून. तर खूप मजा येणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे स्टेसाठी. कुठे चाललो आहे ते, म्हणजे कुठल्या प्लेसवर चालू आहे ते मला माहिती आहे, बट तिकडचं क्लायमेट वगैरे कसं असेल त्याची काही आयडिया नाही आहे. सो ते तिथे गेल्यावरच समजेल. सो चला आता निघूया. ॲज युज्युअल लेट झालेला आहे, 10 वाजता निघायचं होतं आणि आता वाजलेत 10:30. सो चला पटकन निघूया, नाहीतर मग तिकडे पोचायला लेट होईल. सो या यू पीपल प्लीज स्टे ट्यून. बरोबर आहे का? राजस्थानमधून लद्दाख आहे का? पप्पा घरी जा बोलते. 2 स्टॉप. गिरगावर पोचले की फोन करा. तूच उतरशील 3 तासांनी आणि तुम्ही जा, मी जाते. गणपती बाप्पा मोरया. चलो बाय. हो. आता वाजलेत 11:50 आणि आम्ही आता पोचलो डोंबिवली घाटात. कसारा घाट. आम्ही आतमध्ये चाललोय राजस्थानला. आतमध्ये चाललोय. आतमध्ये या. अरे सो आम्ही पोचले आता घाटात. आम्ही साईडला जरा थांबलो कारण मागासपासून फक्त एकदा पेट्रोल भरायला थांबलो तेवढंच. इथे जर असा शूट घेण्यासाठी थांबलो आणि फोटोज क्लिक करण्यासाठी थांबलोय. तर अजून भरपूर पुढे प्रवास आहे. किती तासांचा? 1 तास. हां सॉरी, 1 तासाचाच प्रवास आहे. दिल्लीला पोचायला 1 तास आहे. त्यांनाच माहिती ते मला कुठे घेऊन चाललेत, पण पुण्याला घेऊन चाललेत एवढं तर मला आयडिया आहे. पुण्याला घेऊन चालले, मला सांगायचं नव्हतं म्हणून. पुण्याला घेऊन चालले तेवढी तर मला आयडिया आहे, म्हणजे लोणावळ्यात. हो और ये कुठे गेला? हाच आहे काय? चालत झालं 1 किलोमीटर आहे. सो गाईज, फायनली खूप साऱ्या ट्रॅव्हलनंतर आम्ही आता पोचलेलो आहोत. काहीतरी वेगळंच नाव आहे इथे, मला माहीत पण नाही. गावाचं नाव वेगळंच आहे. ली स्टेज म्हणून एक साईट आहे का काहीतरी हॉटेल आहे, तिथून बुकिंग केलं होतं ह्यांनी. सो अशा प्रकारे इथे कॉटेजेस आहेत. थांबा मी तुम्हाला फ्रंट व्ह्यूने दाखवते. सो इथून एंट्री केली.
हा पूर्ण पावना लेक. इथे खेळायला वगैरे फोटोशूटसाठी तिथे पाळणे वगैरे आहे. हा सिटिंग एरिया. सो आता मी तुम्हाला रूम दाखवते. हवा तर एवढी सुटली आहे पण पाऊस नावाचा प्रकार नाही आहे. मरणाचं ऊन आहे. ॲक्च्युली इथे संध्याकाळी चांगलं वाटेल. सो लेट्स सी कसं वाटते संध्याकाळी. ऑल ओव्हर तर प्रॉपर्टी छान आहे. हे इथे 3 आहेत कॅबिनेट, इथे 3 आहेत. सो चला आता आतमध्ये जाऊया. मरणाचं वारं सुटलं आहे. ॲक्च्युली चप्पल बाहेर आतमध्ये काढली तरी चालेल. हे इथे बसण्यासाठी संध्याकाळी टीसाठी. हॅलो. ॲक्च्युली हे डोअरच असे आहेत की आतमधलं काहीच दिसत नाही. सो हा आहे एक रूम. दिस इज माय मॅन, जे की गाडी चालवून दमलेत उन्हाचे. इथे आम्ही बॅग ठेवल्यात. सध्या कूलिंगची आम्ही वाट बघतोय. हल्ली सध्या ह्याची जास्त गरज आहे. कूलिंग कधी होतंय थोडं थोडं. हा होतंय. जस्ट आलोय. हे बाथरूम आहे. आणि मेन पार्ट म्हणजे हे की इथून आपल्याला बाहेरचं सगळं दिसतंय. सो रात्री हे असं बंद करायचं. नाही केलं तरी चालेल. हा नाही केलं तरी पण चालेल. करायला लागेल म्हणजे रात्री आणि दिसेल. हे असं ओपन. म्हणून इथून भारी दिसते पण हे सगळं बाहेरचा व्ह्यू. तर केलंय. थँक्यू. दुसरं पण होतं पण ते जरा थँक्यू. सत्ती. सो ऑल ओव्हर असं आहे. कसं वाटते? मी तुला विचारायला आहे. मला तर आवडलं पण जरा पाऊस असतं तर जरा अजून जास्त आवडलं असतं. जरा पावसाला सांगता का यायला? नाही बोलला. कोण केलेला नाही बोल. खरंच ॲक्च्युली पाऊस असता तर लांबवरती काही नाही आहे. अजिबात एक पण काळा डग दिसत नाहीये. पाऊस असता तर भारी वाटलं असतं पण तसंही छान वाटते. तिकडे मागे जाऊया नदीवरती आंघोळ करायला एवढ्या गरम पाण्यात. सकाळी. हां ठीक आहे. आपला ओके. सो चला आता आम्ही पहिले येताना जे मोदक घेऊन आलो होतो ते खातो. कारण जेवायची इच्छा नाही एवढ्या उन्हातून आल्यावरती. म्हणून मग ते मोदकच खातो आणि थोडासा आराम करतो. सो डिरेक्टली आपण आता संध्याकाळी भेटूया. लेट्स सी आम्ही संध्याकाळी काय ॲक्टिव्हिटी करतो आहे. सो या सी यू लेटर. झोपाचा काय नाही ताजर घ्या. सो गाईज आम्ही आता बसलो बाहेर. कारण निघाल्यापासून आम्ही एकही फोटो म्हणजे फोटोच काढला नाही. जसे निघालो तसे सुसाट आलो आहे. फक्त पेट्रोलला आणि पाण्याची बॉटल घ्यायला फक्त थांबलो होतो. बाकी आम्ही कुठेच थांबलो नाही. सो जसं की मागाशी बोलले आम्ही मोदक खाणार होतो तर मम्मीने आम्हाला पार्सल मोदक दिले. आत्ता खरी मम्मीची किंमत करते. म्हणजे जर आम्ही नसते आणले तर आम्ही आता उपाशी राहिलो असतो. म्हणजे इथे जेवण आहे बट ॲज सच एवढी भूक नाही आहे जेवणासारखी. म्हणून आम्ही विचार केला की सध्या मोदकच खाऊया. तर मम्मीने मोदक ऑन दी वे खायला दिले होते बट आम्ही विचार केला पुढे जाऊन खाऊ आरामात जिथे जागा भेटेल तिथे. बट येता आम्ही फायनली हॉटेललाच पोचलो. सो आता बाहेर बसून मस्त खातो. हे मला आतून आवाज देत आहे पण मला हे कुठे ते काहीच दिसत नाही कारण मी बाहेर बसली आहे. हां ये ना, मला दिसत नाही आहे. बाहेरून आतलं काहीच दिसत नाही पण आतून बाहेरचं सगळं दिसतं. सो आता आम्ही इथे मोदक खातो आणि मग नंतर शूट करायला जातो. सो चला आता पटकन खाऊन घेतो. सी यू लेटर. ॲक्च्युली ते येताना छेपलेत पण ठीक आहे. इट्स ओके. गरम करायचे तू ना जा. इथे आम्ही ट्रायपॉड लावलाय. अरे नको ना रे. गरम करते ना. थँक्यू आई. तुझ्यामुळे आम्ही आज खातोय. आत्ता खातोय नाही तर आम्हाला उपाशी राहायला लागलं. आम्हाला अक्कलच नव्हती की मध्ये काय खाऊन यायचं. आम्ही डायरेक्ट आलो. ये धावत आलास.
यूट्यूबमध्ये यूट्यूबमध्ये आलं. इज इट गुड? सुख डोंगर कपाड्यामध्ये येऊन तलावाच्या काठी पैसे भरून घरचे मोदक खायचे. सुख कोण नाही करू शकत आहे. आता आम्ही सध्या लडाखच्या पुढे आहोत. कझाकिस्तान आणि इंडिया बॉर्डर च्यामध्ये मोदक खाते. मोदक खाते. ठीक आहे, चला आता आम्ही खाऊन घेतो. तरी खाऊन मी आज खाते. तुला खायला बोललो काल. नाही तो तिकडे काम करतोय आपलं, आम्ही इथे काम करतोय. खायचं. हे माझी बायको, ही याची बायको, अशा मी चौघं इथे मोदक खातोय. 4 लोक तिथे ऍक्च्युली भिजायला जातात पाण्यात. ॲक्च्युली ते ऊन आहे म्हणून आपण पण नाही जाते, नाही तर आपण पण गेलो असतो. आपण संध्याकाळी वारा एक नंबर आहे पण संध्याकाळी भारी वाटतं. चला आता मी खाऊन घेतो. सो बाय बाय. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. सो गुड इव्हनिंग. एवढ्या उन्हाचं गुड इव्हनिंग. ॲक्च्युली आता वाजले 4:30 आणि आम्ही चाललो आहे इकडे पाण्याजवळ फोटोशूट करायला. आणि आमचं रूम आहे तिकडे तर आता आम्ही चाललो आहे नदीजवळ, तलावाजवळ शूट करायला, फोटोशूट करायला. ॲक्च्युली दुपारनं तर खाल्लं आणि थोडासा आराम केला, फ्रेश वगैरे झालो आणि आराम केला. आणि आता फ्रेश वगैरे झालो, रेडी वगैरे झालो आणि आता परत एकदा चाललो आहे फोटोशूट करायला. सो चला. आणि पावसाची वाट बघता बघता पाऊस तर काही येईना झाला आहे, म्हणून मग आता आहे त्या याच्यामध्ये आम्ही शूट करतो. पाऊस येणार पण नाही. जरा जरा पण असं काही दिसत नाही की पावसाचं वातावरण पण काही दिसत नाही आहे. चला गाईज, आम्ही पनवेलवर नाही तर पुढच्या पण घेऊन आलो गाडीसोबत. ओके, अच्छा. ज्यांना आपण भेटलो नाही, ज्यांनी आपल्या नावावर करून ठेवलं. ओके ओके, काहीच लक्ष देऊ नका, इग्नोर.
आमचे सगळे व्हिडिओज फोटोज इंस्टाग्रामच्या अकाउंटवर बघायला भेटले. पण आले इंस्टाग्राम अकाउंट मी खाली मेन्शन करीन. इंस्टाग्राम अकाउंट खाली मेन्शन करेन, सर्व तिथे जाऊन चेक करू शकता. मस्त मस्त आम्ही व्हिडिओज काढले, कारण कोणच नाही आहे तुम्ही बघू शकता. आणि फक्त आम्ही दोघंच होतो आणि मस्त बसायला चेअर्स वगैरे सुद्धा होते. आणि मेन म्हणजे त्या ट्रायपॉड आम्ही घेऊन आलो सोबत, जो आमच्यासोबत कायम असतो. आम्ही पण मालदीवला गेलेलो तरी पण आम्ही त्याला घेऊन गेलो होतो. हां, ट्रायपॉड आणि आपली ती ट्रॉली बॅग आमच्यासोबत फिरतच असतात. तर यावेळेस आम्ही त्या बॅगला नाही आणली, कारण बाईकवर एवढी मोठी बॅग घेऊन कसं फिरणार, म्हणून मग आम्ही ट्रायपॉड घेऊन आलो. सो येस, फोटो वगैरे काढून झालेत. आता वाजले 5:30, बट असं वाटत नाही की 5:30 झालेत. अजून येऊन जायचं नाव काही घेत नाही आहे. सो 5:30 वाजता आमचा ब्रेकफास्ट बोलते, इव्हनिंग ब्रेकफास्ट 5 वाजता आमचा इव्हनिंग स्नॅक्स चालू होणार होता. सो तो चालू झाला असेल तर लेट सी काय आहे नाश्त्याला. नाश्ता हा ठीक आहे, चल जाऊ दे. नाश्ता तर नाश्ता, दुसरं काय बोलू शकते. नाश्ता तर नाश्ता. अरे ते गावातली पोरं खेळत असतील. सो हे पूर्ण असं ओसाड आहे, इथे दुसरं असं काहीच नाही आहे. पण ते खूप भारी वाटतं ॲक्च्युली. आणि आम्हाला तर अशाच प्लेस जास्त आवडतात. तुम्ही आमच्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल की आम्ही अशाच शांत प्लेसवरती जात असतो. ही सुद्धा तशीच खूप भारी प्लेस आहे. आणि मला अशाच प्लेस भरपूर आवडतात, जिथे गर्दी नसेल, शांतता असेल आणि फक्त आम्हीच असू. अशा प्लेस मला भरपूर आवडतात. त्या हॉटेल्स वगैरे आणि ते पॉईंट वगैरे बघण्यापेक्षा हे आपलं शांततेत मस्त वाटते. काहीच आवाज नाही आहे, फक्त हवेचा आवाज आणि पाण्याचा आवाज, बस. बाकी कसलाच आवाज नाही आहे. सो चला, आता आम्ही जातो नाश्त्याला, कारण जेवलो नव्हतं दुपारी. मोदकच खाल्ले होते. सो ते आले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मिसळपाव असेल. हां, मिसळपाव असेल. सो लेट सी खरंच मिसळपाव आहे का. डोंगरावरती असं वाटतं पाऊस पडतोय, बट इथे नाही असं काय वाटत आहे. सो चला, पाऊस नाहीच आहे. ट्रायपॉड धरू. आम्हाला इंस्टा 360 नाही आपल्याकडे घेऊन धावायला. लवकरच घेऊया. आहे म्हणजे घरी आहे, आणला नाही. त्याला स्टिक नव्हती, इनविजिबल स्टिक. काय काय घेऊन फिरणार ना. हे आपलं दमले मी. एवढंच. एवढं चाललंय. पडलंय हे वरून. आम्ही तिकडे गेलो होतो. डॉगेश भाई. messed up our room. काय नाही तर तिकडे गाडी उभी आहे का. कोण नाही, फोर व्हीलर नाही आले लोक 4 व्हीलर नाही आले. हाय म्हणजे उद्यापर्यंत राहील. सो मस्तपैकी मिसळ
मस्त व्ह्यू. अरे तू भी आजा ना प्लीज. नको यार, सो गाईज नाश्ता केला. ते फक्त वाऱ्याचा आवाज आहे. हा तुम्हाला माझा फट 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 फट. हा जास्त तोच फडफड 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 तोच आवाज तुम्हाला जास्त येईल, आमचा कमी येईल. पण नाश्ता केला, खूप भारी मिसळ होती. म्हणजे मला घरगुती मिसळ. हा घरगुती होती पण छान होती. असं बाहेरचे मिसळ म्हणजे पनवेल सोडून दुसरी कुठली मिसळ मला आवडत नाही, पनवेलची मिसळ सोडून. पण इथली मिसळ छान होती. मस्त मिसळ पाव खाल्ला, 2 कप मस्त चहा प्यायला ह्यांनी पण. हां 2 नाही 3 कप, सॉरी 3 कप मस्तपैकी चहा प्यायला. छोटे छोटे कप होते, कारण चहा पण छान होता आणि इवन मिसळसुद्धा छान होती. सो आता पेट मस्त पॅक झालेला आहे. दुपारची भूक लागलेली ती आता मिटली आहे आणि आम्ही दोघं मस्त वाऱ्यावरती बसलोय. झुला झुलतोय. हा वाऱ्यावरती म्हणजे वारा खातोय आणि आम्ही पाळण्यावरती बसलोय आणि वारा खातोय. सो आणि आता सनसेट हा काय एकच आहे काय सनसेट होईल तिकडे. आणि आता सनसेटचं टाइम झालेला आहे. समोरच आहे. असं ऊन पण कमी झालंय आणि मस्त वाटतंय. AC चालू ठेवलाय रूम मध्ये. पण आता मला ॲक्च्युली ते गार गार वाटायला लागलंय, पाय तर पूर्ण गार झालेत. सो आता आम्ही आमचा दोघांचा मी टाईम जरा स्पेंड करतो. मॅम वी विल सी लेटर. गेम खेळा, गेम आयुष्यामध्ये कसला कुठचाही उसला नाही टाइमपास करा. गेम वगैरे काय खेळू नका, बायकोला टाइम द्या. लग्नाच्या पहिले गेम खेळा. हा लग्नाच्या आधी जे तुम्हाला काय करायचं असेल ते तुम्ही करू शकता. लग्नानंतर तुमचा गेम होतो. असं अरे चांगला काय गेम म्हणजे होतो. वाईट चाललंय का? चांगला गेम होतो हो, असं बोलतोय. वेगळा गेम असतो गेम. आता गेम मध्ये तुम्हाला असं वाटेल अरे लाईफ चेंज झाली, असं नाही वाटणार. गेम गेम म्हणजे मी त्रास देते, स्टोरेज आहे. म्हणजे मी त्रास देते. स्टोरेज संपले नसेल संपली, मी त्रास देते. गेले कशी नाही चालले एकाच जागेवरती अडकले आणि पॅडल मारते आणि आई तर बसते. हा होणार आहे. आणि काय करत याच्यात नाही त्यांना सांगत नाही. आम्ही याला आवाज पण दिला की त्यांना एकाच जमत जागेवर नाहीये अडकले. आणि नुसते पेडल मारतात. तिथं बनतच चाललंय सर्व. कधी व्हायचं कधी पोचायचे काय जाऊन मला हेल्पलेस वाटतं. अरे उभे राहा त्यातून. हल्ली तिथून बाहेर हल्ली या. हल्ली आणि साईडला करतात आणि चाललं आता. हे बाई चुकीचं आहे बाई. बाई मला तर आली या बोटी बिटींची भीतीच वाटते, या अशावाल्या बोटी.
काय उभी बिबी नाचते दिसते. एका जागेवर पाणी टाकेल. फिरले जा. माझ्या केसांचा अवतार बघ. जशा काय झोपेतनं उठून आलं की काय असं वाटतंय. आई परत चालली. तो पुढे बसला ना, त्याची व्हिडिओ काढला पाठचा. चिमणीला झोपवतात पप्पा. अंगावर वगैरे टाकू ना पद्धतशीरपणे आणि थोपटतात तिला, अक्षरशः थोपटतात. अशी किती दमले आणि किती नाही. मार. कॉपीराइट देणार, कॉपीराइट. आपल्या साईडला आम्ही बसलोय गार्डन मध्ये खाली. बसलोय म्हणजे गार्डन मध्ये बसलोय. हा, कारण मस्त हवा सुटली आहे. खेळून वगैरे झालं. काय खेळलो? फुटबॉल खेळलो. बॅडमिंटन खेळायचा होता बट बॅडमिंटनला कॉक भलतीकडेच जातोय कारण भरपूर सारी हवा आहे. हा, आणि ते खेळायला काय होतं? बाण मारायचं. आर्चरी पण आम्ही खेळली. आर्चरी पण आम्ही खेळली. सो खेळून आता दमलो. तर आम्हाला आता दिलंय खायला BBQ, जे इथे याच ह्याच्यामध्ये पॅकेजमध्ये आहे. सो BBQ अजून काहीतरी होतं ना पॅकेजमध्ये. आवाज चालतोय गवत. हां, BBQ दिलंय सध्या आम्हाला खायला, कारण डिनर इथे लेट असतो. 10 वाजता, 10 ते 11 मध्ये असतो. त्यात मध्ये खायला काहीतरी त्यांनी आम्हाला BBQ दिलंय. सो आता आम्ही BBQ हवेसोबत खातो. हवा पण खातो आणि BBQ पण खातो, चिकन. सो चलो. सरळ पाय वाकडे नाही. चिमणीचं काय होत? जोरात गाईस, घरी मशीन मागवली. जोरात. हा, जमतंय. जो कधी जिने चढत नाही, उतरत नाही. जमतंय. समोर बघ. खाली नको. वर. समोर बघे म्हाताऱ्या.
जमतंय जमतंय. फुगला फुगला. नाही का हे झालं का पप्पा माहिती तुला पक्का बोलते. काय रे नालाय का. दिसत नाही. बाबू कंस मामा आहे कंस मामा. ओ अक्षरशः झोपेतनं उठलेली दिसते. लावलं नाही अजून आपल्या जागेला. कुचकी संध्याकाळची काय करायचं. सो गाईज नाव इट्स 9:55 आणि इथे लंच टाईम डिनर टाईम आहे 10 ते 11. सो डिनर टाईम आहे 10 ते 11 म्हणून मग आम्ही आता आलोय जेवायला. मगासपासून टाईमपास केला, रील शूट केल्या, एडिटिंग केलं, फोटो पोस्टसुद्धा केलेत आणि ते आता आले होते बोलवायला जेवायला. सो आम्ही आलोय. भूक तर लागली आहे, कधीपासून वाट बघतोय जेवणाची. बट आता जेवून घेतो. लेट्स सी जेवायला काय आहे. मगाशी तर बीबीक्यू होतो, मे बी चिकनच असेल जेवायला. नॉनव्हेजमध्ये चिकनच असतं. मच्छी पाहिजे हां तेच ना रोज. हां सो मे बी चिकनच असेल. लेट्स सी काय काय आहे तुम्हाला ते बघायला भेटेलच. सो स्टे ट्यून. बोल चालू आहे मग. सो जेवायला आहे चिकन. बट स्मेल भारी होतं. चपाती, सॅलड, सुकं चिकन, ग्रेव्ही, वरण राईस, चपाती, सॅलड, घरगुती. वास छान होतं घरातल्यासारखा. चला आता आम्ही पटकन जेवून घेतो. भूक लागली. मस्त कॉपीराइट देतो मागचा.